ब्रेकनंतर माझा मिड डे मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी महाविकास आघाडीच्या गोटातून काँग्रेसने शिवसेनेच्या ठाकरेंच्या उमेदवाराला म्हणजे दानवेंना पाठिंबा जाहीर केलेला आहे। दानवेंना पाठिंबा देताना काँग्रेसने मवियासमोर एक मोठी अट ठेवली आहे। आगामी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या एका जागेवर काँग्रेस दावा करणार आहे। आगामी विधान परिषदेच्या दोनपैकी एक जागा ठाकरेंना जाईल आणि दुसरी काँग्रेसला जाईल अशी अट ठेवण्यात आली आहे। काँग्रेसच्या राज्यसभेच्या मागणीमुळे संजय राऊतांची मात्र अडचण होण्याची शक्यता वर्तवली जाते। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत। राजू, याचाच अर्थ विधान परिषदेच्या या उमेदवारीसाठी राज्यसभेच्या उमेदवारीवर म्हणजे संजय राऊतांच्या निवृत्तीनंतर जी रिक्त होणारी जागा आहे त्या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेला पाणी सोडावं लागू शकतं का? अगदी आपण पाहतोय विधान परिषद निवडणुकीसाठी जे आहे ते मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र शेवटच्या क्षणाला कुठेतरी मनोमिलन जे आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळते आणि शिवसेना ठाकरे गट असेल किंवा काँग्रेसच्या नेत्यांची जवळपास 2 तास गांधी भवनला बैठक झाली आणि त्यानंतर अंबादास दानवे यांच्या उमेदवारीला काँग्रेस आणि महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेला आहे। मात्र हा पाठिंबा देत असताना अटी शर्ती सुद्धा काँग्रेसने ठेवलेल्या पाहायला मिळतात आणि त्यानुसार सूत्रांच्या माहितीनुसार आपण पाहतोय का आगामी 2028 मध्ये जी काही राज्यसभा निवडणूक असणार आहे ती काँग्रेस आहे आणि एक विधान परिषद जी आहे ती काँग्रेस लढेल आणि दुसरी शिवसेना ठाकरे गट लढणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय का जरी अंबादास दानवे यांना पाठिंबा दिला असला तरी एक राज्यसभा आणि आणखी एक काँग्रेस जे आहे ती मिळते। मात्र या निर्णयामुळे जे आहे ते संजय राऊतांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे संजय राऊतांच्या या अडचणींच्या संदर्भामध्ये आता कशा प्रकारे भूमिका घेणार आहे हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। मात्र महाविकास आघाडीच्या वाट्याला जागा येत असताना महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून अंबादास दानवे यांना पाठिंबा देत असताना एक राज्यसभा आणि आगामी एक विधान परिषद काँग्रेसचे पत्र तोडून घेतलेले आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच, आणि आता यानंतर आगामी निवडणुकीत त्याचे कसे पडसाद उमटतात हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असेल। राजू, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर यासोबतच बुलेटिनमध्ये